brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात. बाळासाहेबांच्या खोलीमध्ये शहांनी नेमके कोणते शब्द वापरले होते आणि सगळ्यात आधी पहिल्यांदाच TV9 मराठीवर उद्धव ठाकरे यांचे या संदर्भातले मोठे खुलासे. संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर उद्धव ठाकरे यांची ही महामुलाखत आपण पाहणार आहात. मोदींनी आजारपणामध्ये किती कॉल केले, काय म्हणाले उद्धव ठाकरे, 4 जून नंतर काय होणार, मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांचे असे कोणते दावे आहेत ते आपण पाहणार आहोत संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर. उद्धवजी, मी फक्त एक बाईट तुम्हाला ऐकवतो त्याच्यावर, कारण की ते आता पंतप्रधान स्वतः बोलले, त्यासाठी मी तुम्हाला तो बाईट ऐकवतो आणि तो वारसा हक्काबद्दलच आहे. आप अब विरासत की बात कर रहे हैं, तो सवाल ये है कि क्या उद्धव ठाकरे को आप बाला साहब ठाकरे का विरासत का उत्तराधिकारी मानते हैं या नहीं? इथे मातोश्री शब्द दिला होता त्याच्याबद्दल बाळासाहेबांच्या खोलीत, पण एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता की काय बोलले होते, काय झालं होतं त्यावेळेस? आता भाजपच्या नेत्यांनी एक शब्द काढलाय, वोट जिहाद नावाचा, म्हणजे मतांच्या लांबून चालण्यासाठी हे होतं. ही संपूर्ण मुलाखत संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर तुम्हाला पाहता येईल. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. नाशिकमध्ये शिंदेंच्या रोड शोच्या दरम्यान शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री शिंदेंसमोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर ठाकरे गटाच्या घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी धनुष्यबाणाचा इशारा करत ठाकरे गटाला तसंच प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांचं राज्याच्या राजकारणामध्ये स्थान काय मला माहिती नाही. शरद पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. नाशिक हे राज ठाकरे यांचा स्ट्रॉंग बेस होता, पण ते आता नाशिकमध्ये सुद्धा दिसत नाहीत असा टोला पवारांनी लगावला. शरद पवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी असं प्रत्युत्तर दिलं. फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी, पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम या शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं, आज ते इथे असतील. मी आपला काय, माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहिती. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, पण मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. नाशिक पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या बॅगांची तपासणी करण्यात आली. शिंदेंच्या बॅगांबाबत राऊतांनी गंभीर आरोप केले होते. तर आता ही बॅगा घेऊन आलोय. नाशिकमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊतांना असं उत्तर दिलं. बॅगांमध्ये कपडे होते, चोराच्या मनात चांदणं, असं एकनाथ शिंदे यांनी राऊतांना म्हटलंय. या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या. 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत. काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो, किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून, आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं. आज मी एक ट्विट केलेलं आहे, त्यात बॅगा उतरत आहेत. आता हे हॉटेलमधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला मी सांगतो.
संजय राऊतांनी जो आरोप केला होता ना, त्या संदर्भात- नाही त्या बॅग तुम्ही ज्या आणल्या होत्या त्याच्यावर आता पण आणल्या आता पण आणल्या चोराच्या मनात चांदणं, चोराच्या उलट्या बंबा, खोदा पहाड आणि निकला चुहा, बॅगेत कपडे. आज आपण बॅगा उघडून दाखवल्या. आज आपण बॅगा अरे आमचं सगळं उघडं असतं, आमचं काय बनलं नसतं. पण या नाशिक महापालिकेतून कुठे कुठे पैसे गेलेले आहेत याचा पण हिशोब लवकरच मिळेल आपल्याला. तर मोदींसाठी मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन बंद केल्या, लोकांचे हाल झाले. संजय राऊतांनी मोदींच्या मुंबईमधल्या रोड शोवर असा हल्लाबोल केलाय. निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल त्यांनी केला. तर मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शोचं आयोजन हे शहाणपणाचं लक्षण नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर विरोधक टीका करणारच, पण जनतेचा मोदींना पाठिंबा आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शोसाठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं. लोकांचे किती हाल झाले. निवडणूक आयोग आहे कुठे, आचारसंहिता आहे कुठे, कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासन-तास थांबावं लागतं, त्याचे कंजेशन भयंकर होत असतं. आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही. त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गाकडे होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या. आपण जर रॅली पाहिली, रॅली ज्या मार्गाने चालली होती, आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींवरती खिडकींमधनं, गॅलरींमधनं जो प्रतिसाद लोक देत होती, याचा अर्थ लोकांना निश्चितपणानं माननीय मोदी साहेबांची एक झलक पाहायची होती, त्यांना अभिवादन करायचं होतं आणि त्यांना आपला पाठिंबा आहे हे लोकांना दाखवायचं होतं. त्यामुळे विरोधक टीका करायचं काम करतील. केवळ सुरक्षेसाठी म्हणून माननीय पंतप्रधान महोदयांच्या काही उपाययोजना ह्या काल केलेल्या आहेत. देशामध्ये महाराष्ट्रातील कृषी मंत्री होऊन गेले, मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक पैसाही दिला नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मोदींच्या याच टीकेवर पवारांनी सुद्धा जोरदार पलटवार केला. मी केंद्रात कृषी मंत्री असताना मोदींना खूप मदत केली. शेतीच्या प्रश्नासाठी मोदी मला घेऊन गुजरातला जायचे असं पवारांनी म्हटलंय. शेतकारी समाज ने मोदी के 10 साल भी देखे हैं. इससे पहले कांग्रेस, राष्ट्रवादी के भी दशकों का राज देखा है और तब कृषि मंत्री तो यही महाराष्ट्र के ही थे. पहले एक पैसा भी मिलता था क्या? आज पीएम किसान सम्मान निधि के 12,000 रुपये हर साल यहां हर किसान परिवार को मिलते हैं. ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इश्यू असला तर ते माझ्याकडे यायचे, मला घेऊन गुजरातला जायचे. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विसा नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं सगळी तुमच्यावर करायची इच्छा आहे, तुम्ही मला घेऊन चाला. त्यांना मी घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी, रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले. आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या वरती राजकारण आहे, दुसरं काही नाही. सर्व राज्यांमध्ये भाजपच्या 2019 पेक्षा कमी जागा येत आहेत असं चव्हाणांनी म्हटलंय. मोदी 400 जागा कुठून आणणार असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 400 पार की बात करें तो अपने घोषणा पत्र की बात करिए कि हम तो सत्ता में आ रहे हैं, हम ये करेंगे, लेकिन आप अपने घोषणा पत्र की बात नहीं कर रहे. इसका मतलब क्या जाता है?
कि आपको विश्वास नहीं है हम जीतेंगे करके। आप ये इंडिया आघाड़ी की सरकार बनेगी, बीजेपी के जो पर्याप्त 272 वो नहीं आ रहे हैं, बहुत कम रहेंगे उनके, और हर एक चरण में उनकी संख्या कम हो रही है। मुझे एक राज्य बताइए जिस राज्य में उनके 2019 के मुकाबले ज्यादा सीटें आ रही है, एक भी राज्य नहीं, तो कहां से बढ़ेंगी सीटें उनकी। सटाण्यामध्ये पवारांची सभा सुरू होती आणि त्याच वेळेला इथे बॅनर पडला। सटाण्यामध्ये जोरदार वारे वाहत असल्यामुळे हा बॅनर पडला। सुदैवानं कुणालाही यामध्ये दुखापत झाली नाही। शरद पवार यांनी मात्र त्यानंतर आपलं भाषण अगदी थोडक्यात आवरलं। ठाणे आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। येत्या 1 ते 2 तासामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होतोय। डोंबिवलीमधील रस्त्यांवर वादळी वाऱ्यामुळे धुळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, आता नेमकी काय वातावरण आहे डोंबिवलीमधलं? डोंबिवली शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। रिमझिम पाऊस पडत आहे आणि सोसाट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं, श्रीकांत शिंदे यांचा रोड शो या डोंबिवलीमध्ये होणार आहेत, मात्र त्याआधीच या पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची देखील जाहीर सभा पार पडणार आहेत, कारण की आपण जर बघितलं उद्धव ठाकरे यांची सभा काही दिवसांपूर्वी देखील होती, मात्र पावसाचं सावट असल्यामुळे ती सभा रद्द केली होती आणि आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। आपण जर बघितलं ढगाळ वातावरण आहे आणि सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुरू झाला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। मात्र पावसाचा सावट असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून देखील घरातच आहे, निवासस्थानी आहेत। मात्र थोड्याच वेळात रोड शो हा सुरू होणार की नाही ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की आता रिमझिम पाऊस पडत आहे। तसंच अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, ह्या ठिकाणी देखील आता पावसाने बॅटिंग करण्यास सुरुवात केलेली आहे। निखिला, धन्यवाद मयुरेश शिकवण्याच्या माहितीबद्दल। तर पुढच्या 1-2 तासामध्ये इथे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मात्र सध्याच जोरदार वारे या ठिकाणी वाहत आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, तर पालघरच्या अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस सध्या कोसळतोय। तर आता कोकणामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस सध्या कोसळतोय, तर पालघरच्या अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये उद्या नरेंद्र मोदींची सभा। राज ठाकरे आणि मोदी महायुतीच्या प्रचारासाठी एकाच मंचावर येणार। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या बाहेर पंतप्रधान मोदींचे बॅनर। दादरच्या शिवाजी पार्कातील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू। परिसरामध्ये मोठमोठे कटआउट्स आणि बॅनर लागले। अजित पवार उद्याच्या शिवाजी पार्कवरील सभेला उपस्थित राहणार। उद्या मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र येतील। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राजन विचारे यांच्यासाठी ठाकरेंची ठाणे शहरामध्ये सभा। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचा संकल्पपत्र प्रसिद्ध। संकल्पपत्रामधून कल्याणसाठी विविध विकास कामं करण्याचं आश्वासन। सटाण्यामध्ये पवारांची सभा सुरू असताना बॅनर पडला। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। शरद पवारांनी भाषण अगदी थोडक्यात आवरलं। 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार। अनेक जण संपर्कात। आमदार, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडणार। भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा। मोहित कंबोज भाजपचा दलाल, त्याचा ऐकण्याची गरज नाही। कंबोज यांच्या ठाकरे गट आणि शरद पवार गट पुन्हा फुटणार या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंचा हल्लाबोल। भाजपच्या विनोद तावडे ठाण्यामधील कार्यालयामध्ये मतदारसंघ आढावा बैठक घेत आहेत। बैठकीवेळी नरेश मस्केंनी घेतली तावडेंची भेट। तावडेंकडून नरेश मस्केंना शुभेच्छा दिल्या गेल्या। इथे मातोश्रीत शब्द दिला होता, त्याच्याबद्दल बाळासाहेबांच्या खोलीत। पण एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता की काय बोलले होते, काय झालं होतं त्यावेळेस?
ब्रॉट टू यू बाय विगार्ड